आहे मांदेली इकडे बांगड्या आहेत, बोंबील पण आहेत, इकडे सुरमई आहे बघा, इकडे पॉपलेट आहे आणि कोलंबी आहे. या ठिकाणी हे समोर बघा हे फ्राय वगैरे. 6 वर्ष झाली हा फूड ट्रक चालू करून. तो आमच्या इथे फिश फ्राय भेटेल, भाकरी, राईस आणि फिश करी वगैरे असतं. तर इथे सिटिंग पण अवेलेबल आहे. हिरानंद आणि ब्रह्मांड या एरियामध्ये होम डिलिव्हरी पण. प्लेन राईस आणि करी भेटणार. टेस्ट करायला घेतलेलं आहे पॉपलेट. नमस्कार मित्रांनो, मी संजय सावंत या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओचं आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे ठाणा येथील घोडबंदर या ठिकाणी पातळीपाडा या ठिकाणी आलेलो आहे. तर आपण आज पातळीपाड्याला आपण जो मालवणी कट्टा लागतो तर आज त्या मालवणी कट्ट्याला भेट देणार आहोत. तर मालवणी कट्ट्यामध्ये आपण आता पाहणार आहोत की कोणत्या प्रकारचे फिश वगैरे जे आहेत ते फ्राय करून आपल्याला या मालवणी कट्ट्यावर मिळतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला कोकणात जाण्याची जरूरत नाही. मालवणी फिश खायचं असेल तर आपण पातळीपाडा येथे ठाणा येथील पातळीपाडा या ठिकाणी येऊन हे मालवणी फिश जे आहेत ते खाऊ शकता. तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यावर आपल्याकडे विनंती, आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन हे नक्कीच दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवायचं आपल्याबद्दल नोटिफिकेशन होतील. तर चला मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, हा आहे पातळीपाडा आणि ह्या ठिकाणी हे बघा, हे पूर्ण ही खाऊ गल्लीच आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बघा, हा समोर आहे रामकृष्ण प्रतिष्ठानकडून जी मालवणी कट्टा हा या ठिकाणी स्टॉल लागलेला आहे. तर आपण आज मालवणी कट्ट्याला आपण पाहणार आहोत की आपल्याला कोणत्या प्रकारचे इथे आपलं फिश खायला मिळणार आहे. तर आपण बघा ह्या मालवणी कट्ट्याला आलेलो आहे इकडे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी या मालवणी कट्ट्यावर फिश वगैरे जे आहे मसाला लावून त्याला एकदम डिस्प्ले मस्तपैकी करून ठेवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी बघा हे मांदेली इकडे बांगड्या आहेत, बोंबील पण आहेत, इकडे सुरमई आहे बघा, इकडे पॉपलेट आहे आणि कोलंबी आहे. या ठिकाणी आता हे मसाले लावून त्याला तयार करून ठेवलेले आहेत. आणि हे समोर बघा हे फ्राय वगैरे तिथे समोर आपल्याला ते करून देतात. तर आपण तिकडे त्यांच्याशी आता गप्पा थोडंसं मारूया. तर मित्रांनो, आता इथे पाहू शकता इकडे सुरमई फ्राय चालवलं आहे, इकडे पुढे मांदेली फ्राय आहे आणि आपल्याला समोर आता हे जान्हवी जे हा स्टॉल चालवते तर ते जान्हवी आपल्याला ह्याच्याबद्दल पूर्ण आता माहिती देते. जान्हवी, मला सांग आता आपल्या हा स्टॉलची सुरुवात वगैरे केव्हा झाली आणि कसं काय आपल्याला फिश वगैरे असं ते? आम्ही 2020मध्ये स्टॉल हा ओपन केला. आधी आम्ही हातगाडीपासून स्टार्ट केलं होतं. मग एका वर्षात आम्ही फूड ट्रक घेतला आणि हा मालवणी कट्टा फूड ट्रक चालू झाला. तर आम्हाला अमरदादा आहेत आमचे, त्यांनी रामकृष्ण प्रतिष्ठानच्या थ्रू हेल्प केली होती आमचा फूड ट्रक चालू करण्यासाठी आणि त्यांच्यामुळेच आज आपला फूड ट्रक चालू आहे. तर त्यांचा सपोर्ट अजूनही आहे आम्हाला आणि त्यांच्याचमुळे आम्ही हा स्टॉल चालू करतो आणि खूप आता आमच्या ह्या एरियामध्ये क्राऊड आहे. तर खूप छान चाललं आहे आता आमचं. ओके. आणि आता कोणत्या प्रकारचे फिश वगैरे आपल्याकडे असतात? आता प्रॉन्स आहे, पॉम्फ्रेट आहे, बोंबील, बांगडा, मांदेली, सुरमई स्लाईस, राईस आणि भाकरी असतं, फिश करी असतं. बरं, आठवड्यातून आपल्याला किती दिवस चालू असेल? मंडेला बंद असतं, बाकी 6 दिवस चालू असतं. 6 दिवस चालू असतं. आणि टायमिंगचं कसं काय? संध्याकाळी 7-7:30 पासून 11पर्यंत असतं. 7:30 ते 11. आपल्याला मांडलेली आहे 480 तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पातळीपाडा या ठिकाणी मालवणी कट्ट्यावर आलेलोच आहे. तर या ठिकाणी आपण टेस्ट करायला आपण घेतलेलं आहे. या ठिकाणी आहे पापलेट, या ठिकाणी आहे कोलंबी आणि आपण भाकरी किंवा चपाती हे ऑप्शन या ठिकाणी आहे. भाकरी किंवा चपाती आपल्याला मिळते. ही या ठिकाणी मी चपाती घेतलेली आहे, राईस घेतलेला आहे आणि इकडे आहे हा फिशचा रस्सा. तर आपण ह्याची सर्वांची आता टेस्ट इथे घेणार आहोत. तसं तुम्हाला मित्रांनो दाखवता बघा, हा पापलेटची साईज बघा, मस्तपैकी मोठा पापलेट भरलेला आहे आणि त्याची आपण पहिले टेस्ट घेतो आहे. मस्त एकदम मस्त फ्राय झालेला पापलेट आहे आणि या ठिकाणी कोलंबी आहे, मस्तपैकी कडक फ्राय केलेली आहे कोलंबी आहे. एकदम मस्त गरमागरम, मस्त फ्राय झालेली आहे.
तर मित्रांनो आता हे सर्व जेवण आहे ते मी आता संपवणारच आहे. ह्या ठिकाणी मालवणी जेवण जे आहे या ठिकाणी तुम्ही मालवणी कट्ट्याला या आणि याची टेस्ट घ्या. तरच मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला आपण शेअर करा, लाईक करा, चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला पण क्लिक करा. असं आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद मित्रांनो.